आज शेवटचा प्रचार आहे। माझ्याबरोबर सना मलिक आहे, राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शक्तिनगर विधानसभामध्ये, आणि त्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की ताई काय सांगाल, आज शेवटचा प्रचार आहे। शेवटच्या प्रसारासाठी आपण निघालो आहे। आतापर्यंत नवाब मलिक साहेब आमच्या सोबत होते, त्यांनी आपल्याला सुरुवात करून आता ते निघालो त्यांच्या मतदारसंघातील। आता आपण पूर्ण फेरी वॉर्ड नंबर 148 से सुरुवात केला आहे। 148, 147, नंतर 146, 144 आणि सगळे आपण करून महाराष्ट्रनगरमध्ये ते परत आपल्यासोबत असणार। महाराष्ट्रनगरचे आपण चिता कॅम्प, पायलीपाडा, ट्रॉम्बे उचलून चिता कॅम्पमध्ये एंड करणार। हे लढत कशी बघताय? हे लढत मला वाटतं की एकतर्फा आम्ही बघतो, कारण जे काम आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून लोकांच्या सोबत करत आलो, त्यांची ओळख लोकांना आहे आणि मी एक बहीण किंवा एक मुलीसारखं लोकांच्या सोबत असलेली आहे। तर एक वेगळं ओळख त्यांचा आणि एक वेगळं प्रेम आणि वेगळं सन्मान आहे लोकांना माझ्यासाठी। तर बघू आता माझ्या परवाचा दिवस मला असं वाटतं पूर्णपणे लोक अणुशक्तीनगरची जे जनता आहे ते आपल्या समोर आपल्या सोबत असून घड्याळचं चिन्ह दाबणार। जे लाडकी बहीण म्हणून जे तुमची विधानसभा आहे, तुम्हाला बोलताय लोक की लाडकी बहीण आपली आली, त्याच्याबद्दल काय सांगा? लाडकी बहीण पण सांगते, अणुशक्तीनगरची लेक पण सांगते, रत्नागिरीची सून पण सांगते, असं सगळे चालूच राहते, कारण त्यांना माहीत आहे। आणि किंवा आपण इलाइट सोसायटीज किंवा एज्युकेटेड सोसायटीजमध्ये गेलो तर त्यांना असं वाटतं की वी आर प्राऊड की एक वन एज्युकेटेड वुमेन हॅज चूजन दिस फील्ड अँड शी इज कॉन्टेस्टिंग अँड वी शुड बी बॅकिंग हर अँड वी शुड बी सपोर्टिंग हर। तो वेगवेगळ्या प्रमाणे वेगवेगळं ओळख घेऊन मी लोकांच्या समोर जातो आणि एक छान पद्धतीने लोक मला एक्सेप्ट करतो। तुम्हाला ते असं वाटत आहे की आपल्या जे नीत आहे ते निश्चित आहे। आज एवढे दिवस प्रचारानंतर आजपासून विश्रांती भेटणार आहे आणि एवढे दिवस काम केल्यानंतर कसं वाटतंय? नाही, आज पण विश्रांती नाही भेटणार आहे, कारण आपल्या बूथ मॅनेजमेंट हे सगळे जे पोलिंग डेचं सगळे नियोजन आहे आज करून आपण चालू करणार। आणि शेवटचा दिवस जेव्हापर्यंत आपला लास्ट वोट कास्ट नाही होतो तेव्हापर्यंत आमचं जे लढत आहे ते चालू राहणार। हे होती सना मलिक आणि अणुशक्तीनगर विधानसभाचा उमेदवार, आणि त्यांनी सांगितलं की एकतर्फा लढत आहे आणि हे लढत आम्ही जिंकणार आहे। कारण संतोष कदमचा, आनंद पांडे, TV9 मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।